सुरुवातीलाच बातमी आहे अतिशय महत्त्वाची शिक्षकांसाठी। अनुकंपा तत्वावरील शिक्षकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। 3 वर्षात टीईटी पास न झाल्यास सेवा समाप्त होणार आहे। अनुकंपा तत्वावरील शिक्षकांसाठी हे निर्देश काढण्यात आलेत। मुळातच अनुकंपा तत्वावरती जी भरती होतीये त्यात शिक्षकांसाठी एक मोठी संधी असते। अनुकंपा तत्वावरील अशा लोकांसाठी ही महत्त्वाची आणि मोठी संधी। मात्र 3 वर्षात टीईटी परीक्षा पास झाले नाहीत तर मात्र त्यांची सेवा समाप्त होईल। अनुकंपा तत्वावरील शिक्षकांसाठी हे निर्देश काढण्यात आलेत। एखाद्या शिक्षकाच्या मृत्यूपश्चात त्यांच्याच घरातील एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला ही संधी दिली जाते। त्याला अनुकंपा तत्वावरील शिक्षक किंवा अनुकंपा तत्वावरील भरती असं म्हटलं जातं। अधिक माहिती घेऊयात। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, काय अधिक माहिती? टीईटी परीक्षा ही मुळात सर्व शिक्षकांना त्यांच्या शिक्षक सेवासाठी फार महत्त्वाची मानली गेलेली आहे। मात्र याच्यामध्ये अनुकंपावरील व्यक्तींची जी भरती होती त्याच्यामध्ये टीईटी देण्यात यावी की नाही यावी या संदर्भात आता राज्य सरकारने थेट निर्देश स्वरूपात आदेश दिलेले आहेत। त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत अनुकंपा असेल किंवा शिक्षक म्हणून जर तुम्हाला कार्यरत राहायचं असेल तर तुम्हाला टीईटी ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे। 3 वर्षामध्ये ती टीईटी पास जर झाली नाही तर तुमची सेवा समाप्ती केली जाईल। कुठे ना कुठेतरी शिक्षणाचा दर्जा अधिक चांगला राहावा आणि फक्त आपणास माहिती आहे की खाजगी शिक्षण संस्थांना ज्या आहेत किंवा सीबीएसई बोर्ड आहेत यांना आता तितकं मोठ्या प्रमाणामध्ये ज्या विद्यार्थी पालकांचा ओढा ज्या वाढतोय त्याला प्रत्युत्तर देताना शासनाच्या ज्या शाळा आहेत, अनुदानित शाळा आहेत ज्याला लाखो रुपये पगार हे शिक्षकांना दिले जातात, अशा ठिकाणी टीईटीचा दर्जा राहणं गरजेचं आहे। शिक्षकांचा दर्जा शिकवण्याचा चांगला राहणं अपेक्षित आहे। त्या दृष्टिकोनातून अशा स्वरूपाचा निर्णय घेतल्याचं शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर शिक्षकांचा दर्जाही उत्तम असणं गरजेचं आहे आणि यासाठीच 3 वर्षात टीईटी पास न झाल्यास सेवा समाप्ती केली जाणार आहे। हा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे।